नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2024 चालू घडामोडी याच्यावरील प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. अलीकडे जीआय टॅग मिळालेल्या बिहू पेपा हे पारंपरिक वाद्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, आसाम. आसाम या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 2, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नुकताच कोणत्या देशात उभारला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, इस्रायल. इस्रायल या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3, नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, आर प्रज्ञानंद. आर प्रज्ञानंद हे नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 4, महिला T20 विश्वचषक 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, इंग्लंड आणि वेल्स. इंग्लंड आणि वेल्स या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 5, समान नागरी संहिता विधेयक सादर करणारे देशातील तिसरे राज्य कोणते ठरले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, आसाम. आसाम हे राज्य समान नागरी संहिता विधेयक सादर करणारे देशातील तिसरे राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 6, आदर्श शहर समृद्धी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, छत्तीसगड. छत्तीसगड या राज्याने ही योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 7, देशातील पहिले AI मंत्रालय कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, केरळ. केरळ या राज्यामध्ये देशातील पहिले AI मंत्रालय स्थापन करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 8, 2024च्या शांतता पुरस्कारासाठी कोणाचे नामांकन करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प यांचे 2024च्या शांतता पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 9, 40व्या राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, डॉक्टर जयसिंगराव पवार. डॉक्टर जयसिंगराव पवार यांना 40व्या राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 10, भारताचा पहिला व्यावसायिक स्तरावरील कोळसापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा प्रकल्प कोठे उभारला जात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, ओडिशा. ओडिशा या राज्यामध्ये भारताचा पहिला व्यावसायिक स्तरावरील कोळसापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा प्रकल्प उभारला जात आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या भारतीयाला UK संसदेत ग्लोबल प्रेस्टीज अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, हर्षवर्धन. हर्षवर्धन यांना प्रेस्टीज अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 12, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स IBCAचा नुकताच कोणता देश नवीन सदस्य बनला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, बांगलादेश. बांगलादेश हा इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा नुकताच नवीन सदस्य देश बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 13, SJFI सुवर्ण पदक 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, विश्वनाथन आनंद. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, कोणत्या राज्य सरकारने केंद्राची नवीन ग्रामीण रोजगार योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, पंजाब. पंजाब या राज्याने ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 15, भारताचे नवीन लष्कर प्रमुख 2024 पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, धीरज शेठ. धीरज शेठ यांची भारताचे नवीन लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 16, विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या नव्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, डॉक्टर UP राजीव. डॉक्टर UP राजीव यांची विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या नव्या संचालकपदी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
प्रश्न क्रमांक 17. भारताच्या पहिल्या ऑफशोअर विमानतळाला कोणत्या राज्यात मंजुरी देण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 18. भारताचे 96वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण झाले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी इथन वाज. इथन वाज हे भारताचे 96वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 19. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी रवी अग्रवाल. रवी अग्रवाल यांची केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या एजन्सीने डिजिटल अटक फसवणूक विरोधात ऑपरेशन चक्र 6 सुरू केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी CBI. CBI द्वारे हे ऑपरेशन चक्र सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 21. भारताचे 97वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण झाले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए GB हर्षवर्धन. GB हर्षवर्धन हे भारताचे 97वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 22. 2031च्या क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद कोणता देश भूषवेल? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी भारत आणि बांगलादेश. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी इंडोनेशिया. इंडोनेशिया या देशाचे राष्ट्रपती उपस्थित होते. महत्त्वाचा असा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील पहिले हायड्रोजन उत्पादन केंद्र सुरू केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी भारत. भारत या देशाने जगातील पहिले हायड्रोजन उत्पादन केंद्र सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 25. भारतातील पहिली खाजगी सोन्याची खाण कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्यामध्ये भारतातील पहिली खाजगी सोन्याची खाण सुरू करण्यात आलेली आहे.